हे तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याला असं म्हणतात हे माहिती नाही. हे जे तुमचं समजावून सांगण्याची पद्धत आहे, ही मला खूप छान ही खूप आवडली आणि असतंही असं बरेचदा. तर ती थिअरीसुद्धा माहिती होणं किती गरजेचं आहे, हे मला या सगळ्या सेशनमधून कळलं आपल्या. पूर्ण आपल्या 1 महिन्याच्या सिलेबसमध्ये. आणि कसं सांगावं, आपण जेव्हा इतरांना काउन्सिल करणार आहोत, समुपदेशन करणार आहोत, तर त्यासाठी आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्याला कशाप्रकारे सांगावं, हे मी विशेषतः तुमच्याकडून शिकलो. हे मला आवर्जून सांगायचं. अ, की म्हणजे सतत आणि ॲक्चुअली हसतमुख असावं आणि आपणच जर टेन्शन त्याचं ऐकून टेन्शनमध्ये आलो, तर मग त्याला आपण काय सांगणार? आणि सगळ्यात त्याही जोडीनंच असं सांगेन, की पहिला जो प्रश्न असायचा आपला, की तुम्ही हे अप्लाय केलं का? आता मी जसं म्हणालो, की मी फारसा एवढा या दिवसांमध्ये काही संपर्कात नव्हतो, त्यामुळं खूप जास्त अप्लाय करण्याचं काम नाही पडलं. पण मे बी नकळतपणे अप्लाय केलं असेल. ते मी एक्सप्लेन नाही करू शकलो कधी. तर हा जो प्रश्न आहे, हा सुद्धा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अ, अगोदर आपण अप्लाय करा आणि तरच आपण इतरांना तितक्याच प्रभुत्वानं सांगू शकतो असं. त्याला बळ येईल सांगण्याला जरा. तर हे सुद्धा मला जाणवलं असं, की तुम्ही स्वतः सुद्धा खूप अप्लाय करता आणि तुम्ही प्रामाणिकपणे पण 2-3 गोष्टी सांगितल्यात, की तुम्हाला कुठल्यातरी केसेसमध्ये त्यानंतर तुम्ही मग नॅचरोपॅथीचं हे घेतलं वगैरे. तर हे सगळं मला ॲक्चुअली खरंच छान वाटलं आणि या सगळ्यांची आपल्याला किती आवश्यकता असते हे या सिलेबसमधून सुद्धा जाणवलं. तर ओव्हरऑल असं खूप गुडगुडच म्हणायचं असं असं काही हे नसते म्हणजे पद्धत नसते. पण हे अगदी मी हृदयापासून सांगतोय, की सगळं ॲक्चुअली छानच अनुभव आहे सगळा. प्रत्येकाला बोलायला वेळ देणं, हवा तेवढा वेळ देणं, प्रत्येकाचं ओपिनियन जाणून घेणं, त्यावर परत त्याला फीडबॅक तशाच प्रकारचा देणं. कोणी जर आउट ऑफ द वे जात असेल, तर त्याला कसं लगेच थांबवणं. हे सगळं खूप गरजेचं आहे आणि हे खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे.